प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल. फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणात एसआयटी गठीत करा. महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी नेमा. मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश. फलटणमधील डॉक्टर प्रकरणी सुषमा अंधारेंचा नवा आरोप. डॉक्टरवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्यानं दबाव असल्याचा पुरावा. रत्नशिव निंबाळकर या तरुणाची हत्या तर अपघाती मृत्यू दाखवण्यासाठी दबाव. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह चौघांवरती गुन्हा दाखल. राष्ट्रवादीचा राजीनामा देते. पोलीस आणि हे सरकार कसं काम करतं हे सगळ्यांसमोर आणते. पोलीस स्टेशनमध्येच रुपाली ठोंबरे आक्रमक. पुण्यात रुपाली चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. आंदोलक आणि चाकणकर समर्थक आमने सामने. फलटण प्रकरणी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी. पक्षांची यादी बघितली तर राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष. चंद्रकांत पाटलांचं सांगलीत सर्वात मोठं विधान. आंदोलन थांबणार नाही. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचेपर्यंत आंदोलन सुरू राहणार. दगाफटका झाल्यास फासावर जाण्याची तयारी. बच्चू कडूंचा इशारा. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती भयानक. सरकारनं तारीख देणं ही फसवणूक. जरांगे पाटलांची टीका. तर सरसकट कर्ज मुक्ती करा, अन्यथा रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा. मराठी अभिनेत्री रुचिता जाधवशी रोहित आर्यानं केला होता संपर्क. चित्रपट निर्माता असल्याचं सांगत चित्रपट तयार करायचा असल्याची केली होती बतावणी. मुंबईत 4 नवीन ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी. सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना नियंत्रितरित्या दाणे टाकण्याची मुभा. मात्र कबुतरखाने बंदच राहणार. प्राईम टाइमच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची सविस्तर बातमी आहे. मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून किती लाचारी करायची असं म्हणत राज ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल केला. मतदार यादीतला घोळ. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं दंड थोपटलेत आणि या संदर्भात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. त्याला शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा उत्तर दिलंय. नमो सेंटरचा बहाणा शिंदेंवर निशाणा. राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र. शिवसेनेचंही राज ठाकरेंना उत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निशाण्यावरती आले. नमो सेंटरच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी शिंदेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलाय. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील पक्षाची दिशा निश्चित केली. मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची. बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे. इथपर्यंत हे कशात नाही येतं. ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत, तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. मला सत्ता मिळाली पाहिजे. मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे. याच्यासाठी ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल. राज ठाकरेंच्या टीकेला कारणीभूत ठरली आहे ती राज्य सरकारची नमो टुरिझम सेंटर योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्य सरकारकडून शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारले जाणार आहे आणि तोच मुद्दा पुढे करत राज ठाकरेंनी खळखटॅकचा इशारा दिलाय. जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत. मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही,
उभं केलं की फोडून टाकणार. शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरती टीकेचे बाण सोडलेत. राज ठाकरेंची ही टीका शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. मनसेच्या अध्यक्षांना चुकीचं ब्रीफिंग कोणतरी करतंय. मग त्या काँग्रेसबरोबर जो गहाण टाकलेला धनुष्यबाण होता तो स्वाभिमानानं आणण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि देशात स्वाभिमान काय असतो हा एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांना कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. ते स्वयंभू आहेत, त्यांच्यावर आमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. पण राज ठाकरे साहेबांनी जर GR पाहिला असता तर ही गड किल्ल्यांच्या पायथ्याशी आपण ही सगळी नमो पर्यटन केंद्र सुरू करतोय. त्याच माननीय मोदी साहेबांच्या नावानं जर पर्यटन स्थळांच्या गड किल्ल्यांच्या परिसरामध्ये कुठेही त्या किल्ल्यांच्या पावित्र्याला धोका न पोचता येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधासाठी जर माननीय पंतप्रधानांच्या नावानं असं सुविधा केंद्र होत असेल तर केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी हे अशा पद्धतीची टीका करतायत. मी अगोदरही बोललो होतो, राज साहेबांबद्दल मी काय बोलणार नाही. मी त्यांना एका वेगळ्या स्टँडर्डवर बघतो, वेगळं आदर आहे त्यांच्याबद्दल. पण लाचारी हा जर विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार महाराष्ट्रात कोण नाही, झालाही नाही, होणारही नाही. म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं. त्यांनी 2019ला जे झालं ना ती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी लाचारी होती. हे कोणी विसरू नये. 2022 साली शिवसेनेत उभी फूट पडून एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. शिवसेनेतल्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंशी सौहार्दाचे संबंध राहिले. अनेकदा शिंदेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दिली, तर जनतेचे अनेक प्रश्न घेऊन राज ठाकरेंनीही शिंदेंची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. अशातच नमो टुरिझम सेंटरच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी निशाणा साधल्याने आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंचं महायुती टार्गेटवर असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे मतदार यादीतल्या घोळाच्या मुद्द्यावरनं विरोधकांनी एल्गार पुकारलाय आणि या संदर्भात उद्या सगळे विरोधी पक्षातील महत्वाच्या नेत्यांच्या नेतृत्वात सत्याचा मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चाचा टीजर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलाय. बघूया. लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतो. आताची परिस्थिती अशी आहे की सरकार मतदार निवडायला लागले. लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही. त्या नाही म्हणजे नाही, काय वाटेल ते हो. निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतो की या चुका सुधारवा, नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. दरम्यान उद्याच्या मोर्चाला अजूनही पोलिसांकडनं परवानगी काही मिळालेली नाहीये. यावरून विरोधकांकडनं जोरदार टीका सत्ताधाऱ्यांवरती केली जाते. सरकार घाबरलेलं आहे. उद्या महाविकास आघाडीचा मोर्चा होणार 100% होणार. त्याच्यामुळे पोलिसी दलाचा वापर करून कुठे कायद्याची अट करता येते का, कशा पद्धतीने मोर्चाला परवानगी देण्याच्या संदर्भात टाळाटाळ करता येते का, अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या वतीने चालू आहे. परंतु सरकारने जरी परवानगी नाकारली तरी मोर्चा होणार. हा संविधानाच्या रक्षणासाठी आहे, हा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा आहे. आणि सरकार आता वोट चोरीचा जो मुद्दा झालेला आहे त्याच्यातनं स्वतःचा पळ काढू शकत नाही, ते एक्सपोज झालेलं आहे. तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात. तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा. त्यामुळं उद्याचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा असूच शकत नाही, तर तो असत्याचा मोर्चा आहे. उभाटा गटाच्या वतीनं फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढण्याचा हा प्रयत्न आहे. तर मतचोरी आणि मतदार यादीतल्या घोळाच्या मुद्द्यावरनं आक्रमक झालेल्या विरोधकांनी उद्याच्या मोर्चाची हाक दिली आहे आणि राहुल गांधींनी मतदार यादीतला घोळ समोर आणल्यामुळे सुरुवातीपासूनच काँग्रेस आक्रमक भूमिकेत आहे. मात्र याच मुद्द्यावरनं राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झालेले असताना उद्याच्या सत्याच्या मोर्चात काँग्रेसचे मात्र ठराविक नेतेच उपस्थित होणार आहेत, म्हणजे उपस्थित राहणार आहेत किंवा सहभागी होणार आहेत असं बोललं जात आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे नेतृत्व करणारे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत अशी माहिती मिळते. सपकाळ हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये दौऱ्यावर असतील. तर मुंबईतल्या उद्याच्या मोर्चामध्ये
काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नसीम खान आणि सचिन सावंत हे सहभागी होणार आहेत अशी माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे. जो निघत असणारा मोर्चा आहे हा सर्वपक्षीय आहे. हा केवळ इंडिया अलायन्स महाविकास आघाडीपुरता मर्यादित नाही, तर ज्यांचा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे, मग ते सत्ताधारी असतील, विरोधक असतील, कोणत्या पक्षाचे असतील, अपक्ष असतील, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांची प्रतिनिधी असतील, या सर्वांनी त्या मोर्चामध्ये यावं करिताचे निमंत्रण त्या ठिकाणी आहे. आणि या संपूर्ण मतचोरीचा जो मुद्दा आहे हा राहुल गांधींनी उपस्थित केल्यानंतर आता त्या स्वरूपामध्ये विधानसभा आणि गाव पातळीवरही लोक तशाच पद्धतीनं त्याचा पर्दाफाश करत असताना ह्या राहुलजींनी सुरू केलेल्या लढाईत स्वाभाविक स्वरूपात आम्ही या विषयाशी निगडीत आहोत आणि या संपूर्ण प्रक्रियेला मध्ये आम्ही सहभागी आहोत. दरम्यान उद्याच्या या मोर्चामध्ये कोणकोणते मोठे नेते सहभागी होणार आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूयात. सत्याचा मोर्चा, यामध्ये उद्याच्या मोर्चामध्ये शरद पवार हे एक मोठे नेते सहभागी होणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये उद्या असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरू राहील. त्याचसोबत काँग्रेसचेही काही नेते असणार आहेत, मात्र ते ठराविक असणार आहेत. मात्र कोण मोठे नेते उद्याच्या मोर्चातले? शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्यांच्यानंतर काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे मोठे नेते उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी असतील. तर हे सगळे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते, पक्षाचे इतरही पदाधिकारी या मोर्चामध्ये उद्या सहभागी असणार आहेत आणि तमाम नागरिकांना देखील महाराष्ट्रातल्या या मोर्चासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे. दरम्यान उद्याच्या या मोर्चासाठी किंवा मोर्चापूर्वी राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी केली वकील गुणरत्न सदावर्ती यांनी. राज ठाकरे हे प्रक्षोभक भाषणं करतात, उद्या देखील ते अशाच प्रकारचं भाषण करू शकतात असं म्हणत सदावर्तींनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.